स्वतः विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर साहेबांच्या पासून दिवाकरजी रावते, अमोल मिटकरी, मिर्झाजी, रणजित मोहिते पाटील, प्रसाद लाड, अरुण लाड, सुधीर तांबे, नागो गाणार, नरेंद्र दराडे, संजय दौंड, अभिजित वंजारी, सुरेश धस, मनीषाताई कायंदे, निरंजन डावखरे, अंबादासजी दानवे, राजेशजी राठोड, संजयजी पोतनीस, रमेशजी पाटील, सदाभाऊ खोत, महादेवराव जानकर, कपिल पाटील ह्या सन्माननीय 22 सदस्यांनी दोन्ही बाजूच्या आपली आपली भूमिका, त्यांचा अर्थसंकल्पावरचं काय मत आहे ते इथं त्या ठिकाणी मांडलेलं आहे. खरं तर बाई गिरमकर साहेबांना आणि विनायकराव मेटांना देखील त्यांची काही भूमिका इथं मांडायची होती, परंतु आज शेवटचा दिवस आहे. मी त्यांचं जे काही म्हणणं असेल ते लेखी मला त्यांनी द्यावं. त्यामध्ये देखील राज्याचा अर्थमंत्री या नात्याने मी लक्ष घालील याबद्दलचा सुरुवातीलाच शब्द मी देऊ इच्छितो. सभापती महोदय, ह्या सर्व सन्मान्य सदस्यांनी ह्या चर्चेमध्ये भाग घेतला त्याबद्दल मी ह्या सर्वांचे आभार मानतो. आणि एक गोष्ट खरी आहे की सत्ता पक्षाच्या सदस्यांनी अर्थसंकल्पाच्या बाजूने मतं मांडली आणि विरोधी सन्मान्य सदस्य विरोधी पक्ष नेत्यांच्या सहित हे विरोधात बोलले. हे नेहमीच प्रत्येक अर्थसंकल्पामध्ये होतं, सरकार कुणाचंही असू द्या. महोदय, प्रश्न निर्माण होतो की कोण खरं बोललं, कुणाच्या बोलण्यामध्ये दम आहे, कोणी किती टीका केली. सभागृहामध्ये काही जण म्हणतात अर्थसंकल्प चांगला आहे, काही जण टीका करतात, काही खाजगीत पण मला अनेक जणांनी सांगितलं की एकंदरीत करोनाची परिस्थिती लक्षामध्ये घेता महाविकास आघाडीनं अर्थसंकल्प हा चांगला त्या ठिकाणी दिलेला आहे. परंतु प्रत्येक जण कुठल्या चष्म्यातनं बघतो ह्याला देखील महत्व आहे. सभापती महोदय, अडचण आहे, राज्यावरच नाही केंद्र सरकारवर अडचण आहे, राज्यातल्या सगळे जेवढी राज्य आहेत त्यांच्यावर पण अडचण आहे. कारण अनेक महिने लॉकडाऊन होता, त्याच्यामुळं उत्पन्नावर परिणाम झाला, त्याचा इनडायरेक्ट फटका टॅक्सला देखील बसला. हे सगळं आपण जाणलं. यंदाचं नवीन वर्ष 1 एप्रिल पासून सुरू होतं. हा अंदाज आम्ही सगळेजण करत असताना मुख्यमंत्र्यांनी आणि आम्ही महाविकास आघाडीच्या सरकारने सर्वांनीच शेती, आरोग्य, महिला सक्षमीकरण आणि पायाभूत सुविधांना भर दिला. त्यामध्ये बोलत असताना बऱ्याच गोष्टी पुढे आल्या. परंतु सभापती महोदय, आपल्या माध्यमातून मला राज्यातल्या जनतेला एक गोष्ट सांगायची आहे की करोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर हा अर्थसंकल्प सादर करण्यात आलेला आहे. करोनाच्या संकटाने जगालाच खूप शिकवलं, आपल्याच राज्याला नाही तर जगाला खूप काही शिकवलं. आणि त्या अनुभवातनं शेती, आरोग्य, महिला सक्षमीकरण, पायाभूत सुविधा या क्षेत्राला बळ देण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीच्या सरकारने केलेला आहे. आरोग्य सुविधांचा विकास कोविड केंद्रित न ठेवता सर्वसमावेशक ठेवण्याचा प्रयत्न आपण जर बारकाईने अर्थसंकल्प बघितला तर त्या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून आम्ही केलेला आहे. एक गोष्ट खरी आहे सभापती महोदय, महसुली खर्चापेक्षा भांडवली खर्चाला प्राधान्य द्यायचं असतं आणि ते दिलं तरच राज्य कुठंतरी पुढे जातं. याबद्दल कुणाचंच दुमत असायचं काही कारण नाही. ह्या आव्हानांना मात करण्याच्या करता आमची पण भूमिका हीच आहे की या राज्याची अर्थव्यवस्था जर सावरण्याचं बळ कुणामध्ये असेल तर ते शेतीमध्ये, ते शेतकऱ्यांच्या मध्ये. यावेळेस देशामध्ये 8% GDPचा दर आहे. आपलाही विकास दर 8% आहे. परंतु आपण मोठ्या प्रमाणावर ह्याच्यामध्ये वाचलो का तर शेतीने आपल्याला खूप आधार दिला. शेतीचा विकास दर हा आपला सरप्लस राहिला. त्यामुळं सेवा क्षेत्रामध्ये आपल्याला फटका बसला सभापती महोदय. पण त्याला कारण देखील आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सगळं बंदच होतं आणि त्याच्यामुळं
आम्ही पण हाच विचार केला की आपण शेतकऱ्यांना पण मदत त्या ठिकाणी करायची. चांगल्याला चांगलं म्हणलं पाहिजे, वाईटाला वाईट म्हणायला पाहिजे. परंतु कधी कधी लोक त्याही गोष्टीला थोडंसं पुढं मागं करतात. अलीकडे जर पाहिलं तर अर्थसंकल्प 8 तारखेला सभापती महोदय आपण जाहीर केला. 9 तारखेला वृत्तपत्र जरी बघितली तर वृत्तपत्रामध्ये सर्वच अर्थसंकल्पाच्या बद्दल सकारात्मक बातम्या आल्या. ह्या काही आम्ही सांगितल्या नाही, त्यांनीच त्यांच्या विचारांनीच त्या बातम्या दिलेल्या आहेत. त्या संदर्भामध्ये अग्रलेख पण बघितले. लोकसत्ताचा पण अग्रलेखाच्या बद्दल मी पुढे सांगीलच. इतकं असून देखील ह्या ज्या काही चांगल्या बातम्या आल्यात त्या अर्थी निश्चित जनतेच्या आशा आकांक्षावर खरं उतरण्यात अर्थसंकल्प यशस्वी झालेला आहे आणि जनतेचा विश्वास सार्थ ठरवण्याचा आमचा सगळ्यांचा प्रयत्न राहणार आहे. सांगितलं गेलं की बाबा एवढं उत्पन्न तुमचं कमी झालं आणि मग तुम्ही कसं काय हे करणार. सभापती महोदय, कुठलाही अर्थसंकल्प सादर करत असताना आपण पण पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, अनेक संस्था आपण सगळेजण चालवतो. तिथं आपण अर्थसंकल्प सादर करत असताना ह्या सगळ्या गोष्टीचा आपण साकल्याने विचार करतो. खरं तर विरोधी पक्ष नेते, मला आपल्याला सांगायचं की गेल्याच वर्षात का मला एक्झॅक्ट तारीख माहिती नाही, परंतु खालच्या विधानसभेचे विरोधी पक्ष नेते यांनी अर्थसंकल्प सोप्या भाषेत म्हणून एक पुस्तक काढलं होतं. त्याचं प्रकाशन पण झालं. आपण अनेक जण त्या अर्थसंकल्पाच्या सोप्या भाषेत पुस्तकाला प्रकाशनाला हजर होतो आणि त्याच्यामुळं तुम्ही सगळ्यांनी ते पुस्तक वाचूनच अर्थसंकल्प सोप्या भाषेत कसा आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न केला असेल. त्यामुळं तुम्हाला बरंच काही त्याच्यामध्ये लक्षामध्ये देखील आलं असेल. सभापती महोदय, आर्थिक पाहणीचा अहवाल अर्थसंकल्प सादर करण्याच्या आदल्या दिवशी आम्ही लोकांनी सभागृहामध्ये ठेवला आणि चालू वर्षात देशाच्या आणि राज्याच्या अर्थव्यवस्थेमध्ये उणे 8% वाढ अपेक्षित आहे. राज्याच्या अर्थव्यवस्थेत देखील उणे 8% वाढ आम्ही दाखवलेली आहे. त्याच्यामध्ये उद्योग आणि सेवा क्षेत्र हे निगेटिव्ह ग्रोथ त्या ठिकाणी असताना कृषी आणि संलग्न क्षेत्र हे एकमेव क्षेत्र असं आहे की जिथं 11.7% आम्ही त्या ठिकाणी ग्रोथ दाखवलेली आहे आणि म्हणून ती आपली जे विकास दर साधारण उणे 8% आलेला आहे. राज्यातल्या शेतकरी आणि शेतीचं क्षेत्र अर्थव्यवस्थेला आधारस्तंभ असल्यामुळं कृषी क्षेत्राला प्राधान्य देण्याचं काम आम्ही त्या बाबतीमध्ये केलं आणि म्हणूनच 3 लाखापर्यंत कर्ज घेणाऱ्या व वेळेवर फेडणाऱ्या शेतकऱ्यांना 0% व्याजाने कर्ज पुरवठा करण्याचा प्रयत्न केला. प्रयत्न नाही केलं, आम्ही करणार आहोत. आता इथं काही सन्माननीय सहकारी बोलले, मला वाटतं सदाभाऊ बोलले, इतर पण काही मान्यवरांनी त्याच्याबद्दलची टीका टिप्पणी केली. सभापती महोदय, जिरायत भागाचं जरी पीक असलं आणि त्यांनी पीक कर्ज घेतलं तरी त्यालाही 0% व्याज आहे. त्याने 10,000 रुपये कर्ज घेऊ किंवा 3 लाखापर्यंत कर्ज घेऊ, घेतलेलं कर्ज वेळेमध्ये परतफेड केली तर त्याचा पूर्णपणे व्याजाचा भार हा सरकार त्या ठिकाणी सहन करणार आहे. ही एक प्रकारे शेतकऱ्याला मदतच त्या ठिकाणी केली. पाठीमागच्या काळामध्ये आम्ही पहिल्यांदा कर्जमुक्ती केली. कर्जमुक्ती केल्यानंतर शेतकरी त्याच्यातनं बाहेर काढण्याचं काम आम्ही केलं आणि आता इथून पुढे त्या शेतकऱ्यांनी वेळच्या वेळेला कर्जफेड केली पाहिजे आणि 0% व्याज लावल्यानंतर त्यालाही कर्ज काढणं आणि परतफेड करणं सोयीचं होईल. ह्याकरता हा महत्वाचा निर्णय आम्ही घेतला. एक गोष्ट काही जण विचारतात की ज्यावेळेस इथं उद्धव ठाकरे साहेबांनी सरकार स्थापन केलं त्यावेळेस 7 जणांचं पहिल्या टप्प्यामध्ये मंत्रिमंडळ अस्तित्वात आलेलं होतं आणि त्यावेळेस 3 निर्णय घेतलेले होते. त्याच्यात कर्जमुक्तीचा निर्णय होता, त्याच्यामध्ये रेग्युलर परतफेड करणाऱ्यांना 50,000 रुपयाचं प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा निर्णय होता. अध्यक्ष महोदय, तो निर्णय आम्हाला नंतर कोरोनाच्या संकटामुळे पूर्ण करता आला नाही. पण मी आज या अर्थसंकल्पाच्या उत्तराच्या निमित्तानं महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला सांगू इच्छितो
की राज्याच्या प्रमुखांचं आणि मंत्रिमंडळाच्या सर्वांचं सरकारचं मत असं आहे की परिस्थिती ज्यावेळेस आमची पूर्वपदावर येईल त्यावेळेस प्रवीण दरेकर साहेब आम्ही 50,000 रुपये नियमित फेडणाऱ्यांना वेळे परतफेड करणाऱ्यांना म्हणजे नियमित कर्ज फेडणाऱ्यांना देणारच आहोत, त्याच्यापासून आम्ही बाजूला जाणार नाही। पण माझी शेतकऱ्यांना ही विनंती आहे, 31 मार्च पर्यंत काही जणांच्या मनात असं येतं की बाबा आम्ही कर्ज फेडलं म्हणजे आम्ही काही मूर्ख ठरलो का? 31 मार्चला सगळ्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, राष्ट्रीयकृत बँका यांचं जे काही कर्ज उचललेलं असेल ते माझ्या बळीराजांनी, ते माझ्या शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी द्यावं। त्याच्यामध्ये आपल्या पुढच्या खरीपाच्या हंगामापासून ते जो कर्ज घेणार आहे त्याला आम्ही 0% व्याज 3 लाखापर्यंत लावणार आहे। वेळेमध्ये पीक कर्ज, मी पुन्हा पुन्हा सांगतो, ते पीक कर्जाच्या करता निर्णय घेतलेला आहे। ही पण बाब मला या निमित्तानं शेतकऱ्यांच्या लक्षामध्ये आणून द्यायची आहे। काही जणांनी टीका केली की मार्केट कमिटीला 2,000 कोटी रुपयाची योजना आपण जाहीर केली। 4 वर्षाच्या करता सभापती महोदय ती योजना आहे, दरवर्षी 500 कोटी रुपये आपण त्याच्यामध्ये देणार आहोत। असं 4 वर्षात 2,000 कोटी आपण पण फलटण कृषी उत्पन्न बाजार समिती चालवता, अनेक आपण सभागृहातले सन्माननीय सदस्य वेगवेगळ्या मार्केट कमिटी चालवतात आणि त्या मार्केट कमिटीमध्ये आपण काम करत असताना काही ठिकाणचं उत्पन्न कमी असल्यामुळं त्या मार्केट कमिटीची अवस्था दयनीय आहे। तो तिथं माझा शेतकरी आल्यानंतर त्या शेतकऱ्याला मदत झाली पाहिजे म्हणून आपण त्याला काहीतरी पायाभूत सुविधा त्या मार्केटमध्ये मिळाल्या पाहिजे। तो आल्यानंतर रात्री त्याला राहायचं म्हटलं तर झोपण्याची व्यवस्था झाली पाहिजे, सकाळी त्याचं काही अंघोळ पांघोळ करायची असेल तर ती व्यवस्था झाली पाहिजे। ह्या ज्या काही मूलभूत गरजा आहेत, जो शेतकरी आमचा ग्रामीण भागातनं कुठून तरी त्या मार्केट कमिटीमध्ये जातो आणि मग त्याला झोपायला आसरा देखील नसतो, अशा ज्या काही गोष्टी आहेत पायाभूत सुविधा ह्या त्याच्यातून देण्याचा ह्या सरकारचा मनोदय आहे आणि म्हणून 2,000 कोटीची योजना आपण 4 वर्षाच्या करता सभापती महोदय जाहीर केलेली। कृषी पंप जोडणीसाठी महावितरणला आम्ही 1,500 कोटी रुपये दिलेले। सभापती महोदय तुम्ही एक गोष्ट जर लक्षात घेतली तर या अर्थसंकल्पामध्ये जे आम्ही सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामध्ये ज्याची जे डिपार्टमेंट त्याला आपल्याला भांडवली खर्चाला मदत करता येईल अशा डिपार्टमेंटलाच आपण अधिकचा निधी देण्याचा प्रयत्न हा निश्चितपणे केलेला आहे। ही पण बाब इथं सभागृहांनी लक्षामध्ये त्या ठिकाणी घेतली पाहिजे, अशा प्रकारची माझी सभागृहाला देखील त्या ठिकाणी विनंती राहणार आहे। सभापती महोदय, यामध्ये तुम्ही जर गेला तर ट्रान्सपोर्ट परिवहन खातं इथं बसेस घ्यायला आणि बाकीच्या सगळ्या गोष्टीच्या करता आम्ही गेल्या वर्षी 1,000 कोटी रुपये निर्णय घेतलेला होता। ह्यावेळेस 2,570 कोटी रुपये देण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे। जवळपास 157% त्या ठिकाणी आम्ही तो आउटले वाढून देण्याचा प्रयत्न केलेला आहे। सभापती महोदय, एक गोष्ट आपण लक्षामध्ये घ्या की यावेळेस एसटी महामंडळ आमचं एवढं अडचणीत आलं, कारण एसटी बंद होत्या, सगळं बंद होतं, तरी देखील राज्य सरकारनी या अडचणीच्या काळामध्ये एसटी पुन्हा पूर्वपदावर येण्याच्या करता 30 एप्रिल 2021 पर्यंत 1,000 कोटी रुपये सरकारने त्या ठिकाणी दिले। ही गोष्ट काही सोपी गोष्ट नव्हती, परंतु गाव तिथं एसटी हे जे काही आपलं धोरण आहे ते धोरण व्यवस्थितपणे राबवण्याच्या करता हा निर्णय घेतला। सभापती महोदय, मी सुरुवातीला सांगितलं भांडवली खर्चावर आम्ही जो काही लक्ष ठेवलंय तसंच जलसंपदा खातं गेल्या वर्षी 10,000 कोटी रुपये होते, यावेळेस आम्ही 12,700 कोटी रुपये जलसंपदा खात्याला दिले। म्हणजे याही काळामध्ये ह्या खात्यांना कुठं कमी पैसे द्यायचे नाहीत अशा प्रकारची भूमिका ही महाविकास आघाडीची होती। एनर्जी विभागाला पण 7,900 कोटी रुपये होते, ते आम्ही 9,453 कोटी एवढी रक्कम वाढवली। आपल्या वैद्यकीय शिक्षणाला पण 950 कोटीवरून 1,517 कोटी, कारण आपण कोरोनाच्या काळामध्ये बघितलं आपली वेगवेगळी हॉस्पिटलची काय परिस्थिती होती ती, त्याचमध्ये पब्लिक हेल्थ सार्वजनिक आरोग्य 2,300 कोटीवरून जवळपास 2,961 कोटी पर्यंत आपण तिथं तरतूद ती वाढवली।
PWD रोड चांगले असले पाहिजे. 10,000 कोटीवरून 12,950 कोटीपर्यंत आपण ती तरतूद वाढवली. RDD म्हणजे ग्राम विकास 5,000 कोटीवरून 7,350 कोटी रुपये तरतूद ते वाढवली. अर्बन डेव्हलपमेंट तिथं पण 6,000 कोटीवरून 8,420 कोटीपर्यंत तरतूद वाढवली. आणि पाणी पुरवठा स्वच्छता विभाग 1900 कोटीवरून 2,533 कोटी रुपयाची तरतूद त्या ठिकाणी वाढवली. सभापती महोदय, ह्या तरतुदी पायाभूत सुविधा देण्याच्या करता, भांडवली खर्चावर भर देण्याच्या करता राज्य सरकारने ही भूमिका घेतली. परंतु बाकीच्या सगळ्या डिपार्टमेंटला साधारण 7% गेल्या वर्षीच्या तुलनेने तरतूद त्या ठिकाणी आम्ही वाढवलेलीच आहे. ही पण बाब सगळ्यांनी त्या ठिकाणी लक्षामध्ये घेण्यासारखी आहे, अशी माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे. सभापती महोदय, मगाशी आत्ता बोलत असताना मला वाटतं सदाभाऊ खोतांनी का कोणी मुद्दा उपस्थित केला की व शेतकऱ्यांना विजेच्या बद्दल काय दिलं, किंवा काही सन्माननीय सदस्यांनी पण मुद्दा उपस्थित केला. सभापती महोदय, ह्याच्यामध्ये व्याज, दंडव्याज आणि जे काही बिल होतं त्यामध्ये जवळपास 66% आम्ही सवलत दिली आणि फक्त शेतकऱ्याला आता आम्ही 33% भरायला सांगतोय. म्हणजे एक प्रकारे या अडचणीच्या काळामध्ये पण सरकार जवळपास 30,000 कोटीपेक्षा जास्तीचा भार हे शेतकऱ्यांच्या करता उचलतं. ही काही साधी सोपी गोष्ट नाहीये, ही बाब तेवढीच खरी आहे. तरी देखील अजूनही काही मागण्या आहेत. शेवटी मागण्या कुणी असलं तरी कधीच संपत नसतात. समाधान कधी कुणाचं 100% त्या ठिकाणी होत नसतं. आणि त्यामुळं तुम्ही जर बघितलं तर 44 लाख शेतकऱ्यांना, 44,37,000 शेतकऱ्यांना 30,411 कोटी रुपये ह्याच्यातनं माफी त्या ठिकाणी मिळणार आहे. हा देखील एक महत्वाचा निर्णय सरकारने ह्या निमित्तानं घेतला. सभापती महोदय, काल बोलत असताना मला म्हणजे मी पाहिलं की आमच्या दरेकर साहेबांनी इथं चर्चा अशी केली विरोधी पक्ष नेत्यांनी की कृषी कर्जाची व्याज माफी सवलतीतून शेतकऱ्यांच्या वाट्याला जेमतेम 4 ते 6,000 रुपये मिळणार आहे, असं काहीतरी वक्तव्य काल तुम्ही केलं. आमच्या सरकारने 6,000 रुपये दिले की यांना कमी वाटतं, पण तेच केंद्राने 500 रुपये महिन्याप्रमाणे 6,000 दिले तर 6,000 दिले. पंतप्रधानांनी 6,000 दिले की ते तुम्हाला मोठे वाटतात की नाही? आणि आम्ही 6,000 म्हणजे त्यांनी तो आकडा काढला. खरं तर 3 लाखापर्यंत कर्ज काढेल त्याला जास्त व्याजाची सवलत मिळेल. जो कमी लहान शेतकरी आहे ज्यांनी कमी कर्ज काढलेलं असेल, कर्ज कोणत्या पिकावर काढलेलं आहे ह्याच्यावरनं त्याला त्या व्याजामध्ये सवलत मिळणार आहे. ही पण गोष्ट त्रिवार सत्य आहे. त्याच्यामुळं इथं अशा प्रकारचा दुजाभाव करणं हे बरोबर नाही. शेवटी प्रत्येक जण आपल्या आपल्या परीनं देण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करत असतं. ही पण बाब सगळ्यांनी लक्षामध्ये घेतली पाहिजे. अध्यक्ष महोदय, केंद्र सरकारची आर्थिक ताकद आणि केंद्रीय नेतृत्वाची उंची लक्षामध्ये घेता किसान सन्मान निधीतून शेतकऱ्यांना मिळणारी 6,000ची रक्कम कमी वाटते का काय अशी शंका येते. जर आम्ही दिलेली कमी वाटत असेल तर मग त्याचा अर्थ तसाही निघतो. ही पण बाब लक्षामध्ये घेतली पाहिजे. विरोधी पक्ष नेत्यांनी शरदराव पवार ग्राम समृद्धी योजनेसाठी निधीची तरतूद नाही असा उल्लेख केला. मी विरोधी पक्ष नेत्यांना आश्वासित करू इच्छितो, आपण आपलंही सरकार 5 वर्ष होतं, त्या 5 वर्षाच्या सरकारच्या काळातला अर्थसंकल्प काढून वाचा. त्याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी ज्यावेळेस अर्थसंकल्पामध्ये एखादी गोष्ट आणतो त्यावेळेस त्या सरकारची जबाबदारी असते त्याला निधी त्या ठिकाणी उपलब्ध करून द्यायची. आणि त्याच्यामुळं अशा सर्व योजनांना आवश्यक तो निधी त्या ठिकाणी दिला जाईल. कुठल्याही बाबतीमध्ये योजनेला निधी कमी पडणार नाही अशा प्रकारची पण खात्री मी या चर्चेच्या उत्तराच्या निमित्तानं महाराष्ट्रातल्या जनतेलाही देऊ इच्छितो आणि सभागृहातल्या दोन्ही बाजूच्या सन्माननीय सदस्यांना पण देऊ इच्छितो. सभापती महोदय, जशा पद्धतीनं आम्ही ह्या सगळ्या योजना केल्या त्यावेळेस कोरोनाच्या काळामध्ये आमच्या एक गोष्ट लक्षात आली की जो गरीब माणूस आहे किंवा गरीब आमची भगिनी आहे तिच्याकरता जी घरगुती काम करते, धुणं भांडी करते, ह्यांच्याकरता देखील आम्ही महिला दिनाचं औचित्य साधून 1 एप्रिल पासून कुटुंबातील महिलेच्या नावावर ते घर खरेदीचा पण एक चांगला निर्णय घेतलेला आहे की घर त्या भगिनीच्या नावावर असलं पाहिजे. तो सगळ्यांच्याच बाबतीमध्ये निर्णय घेतलेला आहे. त्याच्याबद्दलचा GR आता आम्ही त्या ठिकाणी उद्याच्याला अर्थसंकल्प एकदा मंजूर झाला की 1 एप्रिल पासून ज्यावेळेस अंमलबजावणी होईल त्यामध्ये ते आम्ही करू. पण आम्ही एक गोष्ट करणार आहे, मी या निमित्तानं सभागृहाला सांगू इच्छितो,
की एखाद्या श्रीमंत व्यक्तीला घर घ्यायचं असेल आणि ती भगिनी श्रीमंत घरातली असेल तर त्याला आम्ही लिमिट लावणार आहे की बाबा 1 लाखापासून किती कोटीपर्यंतच्या घराला ही सवलत त्या ठिकाणी मिळणार. नाहीतर एखादी आमची भगिनी मोठ्या घरातली असेल आणि तिनं 10 कोटीचं घर घेतलं आणि सांगितलं की मला सवलत द्या, तर त्याबद्दल आमच्या ह्या सगळ्या योजना आहेत ह्या गोरगरिबांच्या करतायत, मध्यमवर्गीयांच्या करतायत, ज्यांची ऐपत नाहीये, ज्यांना खरोखरीच मुद्रांक शुल्कामध्ये मदत करण्याची गरज आहे, अशांच्या बाबतीमध्ये ते GR मध्ये अतिशय विस्तृतपणे देण्याचं काम हे सरकारच्याकडनं केलं जाईल. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले विद्यार्थिनी प्रवास सवलत योजना ही पण आम्ही सादर केलेली आहे. त्याच्यातनं 1,500 आमच्या मुली असतील, सगळ्या भगिनी असतील, यांना आपल्या आपल्या शाळा कॉलेजला जाण्याच्या करता ही योजना आम्ही पूर्ण राज्यभर त्या ठिकाणी राबवतोय. ही पण बाब सभापती महोदय ह्या निमित्तानं ध्यानामध्ये घेतली पाहिजे. सभापती महोदय ह्या सगळे करत असताना आमच्या विरोधी पक्ष नेत्यांनी GDPच्या तुलनेमध्ये कर्जाचं प्रमाण वाढलं अशा प्रकारचा एक मुद्दा उपस्थित केला. सभापती महोदय, होतं काय, कुठल्याही बाबतीमध्ये चर्चा करत असताना जर मागचं काही उदाहरण दिलं तर किंवा केंद्राचं, तर तुम्ही सारखं केंद्रावर बोलता असं होतं. आता राजकोषीय तूट, विरोधी पक्ष नेते, महाराष्ट्राची राजकोषीय तूट 87,697 कोटी म्हणजे GDPच्या 3.29% आणि भारत सरकारची 18,48,655 कोटी म्हणजे त्यांच्या GDPच्या 9.5%. मी सुरुवातीलाच सांगितलं की करोनाच्या काळामध्ये सगळ्यांचीच परिस्थिती थोडीशी अडचणीची झाली. करोना काळामध्ये राजकोषीय तुटीवर चर्चा करणंच खरं तर अर्थहीन आहे. मगाशी बोलत असताना सदाभाऊ खोत पण म्हणाले की आता पुन्हा करोनाचं संकट आलं तर त्या गरीबाला औषध पाणी मोफत तुम्ही देणार का. सदाभाऊ, नक्कीच आम्ही गोरगरिबांचंच सरकार आहे, हे सरकार सर्वांचं आहे. आणि त्याच्या संदर्भामध्ये आता अधिवेशन संपल्यानंतर राज्याचे प्रमुख या नात्याने मुख्यमंत्री त्या चॅनलच्या माध्यमातून, VCच्या माध्यमातून काय आता पुढे पावलं उचलली पाहिजे ह्याच्याबद्दल विस्तृतपणे त्या ठिकाणी बोलणार आहे. त्याच्यातनं घाबरून जाण्याचं पण काही कारण नाही, पण काळजी करण्याचं कारण. आपण प्रत्येकाने आपली आपली काळजी, म्हणजे याच सभागृहामध्ये मला तर एक माझ्याकडे पेपर आहेत, एक सन्माननीय सदस्य खुशाल तो निगेटिव्ह असताना पॉझिटिव्ह करून इथं आला आणि बसला. वास्तविक त्या सदस्याला तुम्ही, तो निगेटिव्ह होता, मला डॉक्टरांनी सांगितलं की अजित पवार हे सर्टिफिकेट, आणि आम्हाला माहिती होतं की तो निगेटिव्ह आहे. पुन्हा तो खाजगी डॉक्टरांच्याकडे गेला, तिथं त्यांनी पॉझिटिव्हचं निगेटिव्ह करून घेतलं आणि येऊन इथं ते बसले. वास्तविक अशा प्रकारचं जर कोणी सदस्य वागत असेल तर तो सत्ताधारी पक्षाच्या बाजूचा आहे का विरोधी पक्षाच्या बाजूचा आहे. जर 3-3 म्हणजे आम्ही आता खाली 3-4 लाख लोकांचं प्रतिनिधित्व करतो, मराठवाडा वगैरे भागातनं निवडून येणारी लोक हे पण 8-8 जिल्ह्यांचं प्रतिनिधित्व करतात, काही जिल्ह्यांचं प्रतिनिधित्व करतात, आमदारातनं आमदार होतात, ते तर किती मोठी माणसं आमदारातनं आमदार होतात, म्हणजे त्यांचा तर न उल्लेख केलेलाच बरा. पण म्हणजे ते सगळ्यांना लागू नाही. आता सभापती महोदय, या बाबतीमध्ये मला एवढंच सांगायचं की अशा प्रकारचं जर लोकप्रतिनिधी वागत असतील तर सरकारने त्या ठिकाणी विचार केला पाहिजे. सभागृहाने तुम्ही विचार केला पाहिजे. सभापती महोदय, असल्यांचं सभासदत्व रद्द केलं पाहिजे, त्याला शासन केलं पाहिजे. हे बरोबर नाही सभापती महोदय. त्याच्यामुळं मी विरोधी पक्ष नेते, आपला GDPचा 3.29% राजकोषीय तूट आहे आणि केंद्राची 9.5%. पण मी पुन्हा सांगतो, राजकोषीय तूटवर चर्चा करणं हे करोनाच्या काळात अर्थहीन आहे. तुम्ही जर वेगवेगळी, खरं तर मी बघितलं तुमचं भाषण, मी तिथं खाली ऐकत होतो, त्यावेळेस तुम्ही राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात अशा काही काही राज्यांची नावं दिली. मी त्याबद्दल तुमच्याशी सविस्तरपणे बसायला तयार आहे. आपण आपल्या राज्याचं जे काही एकंदरीत हित लक्षामध्ये घेता किंवा जी परंपरा स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या पासून चालत आलेली आहे, त्या परंपरेला साजेसच काम करण्याचा प्रयत्न ह्या महाविकास आघाडीच्या सरकारने या अडचणीच्या काळामध्ये केलेला आहे. आम्ही पण 30-30 वर्ष सरकारमध्ये काम करतोय सभापती महोदय. अनेक मंत्रिमंडळामध्ये मला देखील काम करण्याची संधी मिळाली. काही संकट आली म्हणून काय आपण पळपुटेपणाचं धोरण कधी स्वीकारलं नाही. आदरणीय पवार साहेबांनी तर नेहमीच
नैसर्गिक संकट मग ते भूकंपाचं असेल, ते गारपिटीचं असेल, ते बॉम्बस्फोटचं असेल, कसली पण संकट आली तर त्या संकटाला जशाच तसं उत्तर देण्याचं काम आणि त्याच्यातनं महाराष्ट्राला सावरण्याचं काम आपण सगळ्यांनी केलेलं आहे. आणि त्यामुळे विरोधी पक्ष नेते मी तुम्हाला सांगू इच्छितो, उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली हे महाविकास आघाडीचं सरकार या कोरोनाच्या काळामध्ये देखील असल्या संकटाच्या निश्चितपणे महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला सावरण्याचं काम करेल. त्याबद्दल कुणी मनामध्ये शंका कुशंका काही त्या ठिकाणी ठेवू नये. त्याच्यात तुम्हाला जर एखादी काही आत्ताही तुम्ही अनेकांनी बोलत असताना काही सकारात्मक सूचना केलेल्या आहेत, त्याचं मी स्वागतच करीन. त्याच्या संदर्भामध्ये आज अधिवेशन संपल्यानंतर मी पुन्हा माझ्या प्लॅनिंग फायनान्स ह्या सगळ्यांना घेऊन बसील किंवा ह्याच्यात अजून काय आपण करू शकतो. कारण एकट्यालाच कुणाला तरी व्यक्तीला सगळंच समजतं असा दावा माझा अजिबात नाही. सगळ्यांचं मत जाणून घेऊन त्याच्यातनं मार्ग काढायचा असतो आणि तो मार्ग काढत असताना सगळ्या घटकाला, म्हणजे जो वंचित घटक आहे, आदिवासी घटक आहे, मागासवर्गीय आहे, आमचा भटका आहे, आमचा ओबीसी आहे, ह्या सगळ्याच अल्पसंख्याक आहे, ह्या सगळ्याच घटकाला वाटलं पाहिजे की माझा पण विचार ह्या राज्यकर्त्यांनी त्या ठिकाणी केलेला आहे. आणि त्यामुळं मला एक गोष्ट निश्चितपणे आपल्याला सांगायची की तुम्ही ज्यावेळेस राज्य अर्थकोशीय तुटीचे 8% घट झालेली आहे त्याचा उल्लेख केला, त्यावेळेस मी केंद्र सरकारच्याही संदर्भातलं उत्तर आपल्याला त्या ठिकाणी दिलं. त्याच्यामुळं आमच्या शासनाने राज्याच्या अर्थव्यवस्थेची उत्पादकता वाढवणं हेच महाविकास आघाडीचं ध्येय असून पायाभूत सुविधांच्या विकासासाठी भांडवली खर्चासाठी कर्ज घेण्याची शासनाची प्राथमिकता राहील. ही पण बाब मी सभागृहाच्या लक्षामध्ये आणून देऊ इच्छितो. मी मागच खरं बोलत असताना पेट्रोल डिझेल गॅस सिलेंडरच्या दरवाढीच्या बद्दल बोललेलो आहे. त्याच्यामुळं ह्यामध्ये खरं तर ज्यावेळेस पेट्रोल डिझेल फ्युएल येतं त्या फ्युएलला एवढा टॅक्स केंद्र सरकार देखील लावतं. केंद्र सरकारला नोटा छापायचा अधिकार आहे, तसा राज्य सरकारला कुठेही नोटा छापायचा अधिकार नाही. त्याच्यामुळे अशा काळामध्ये सर्व राज्यांना, म्हणजे तिकडे जम्मू काश्मीर, इकडे कन्याकुमारीपर्यंत, इकडे गुजरात पासून तिकडे कलकत्ता पश्चिम बंगालपर्यंत, ह्या सगळ्या राज्यांना कसं बरोबर घेऊन जायचं ह्याबद्दलची भूमिका ही केंद्राने थोडीशी सकारात्मक त्या ठिकाणी ठेवलीच पाहिजे. हे सरकार कुठल्या पक्षाचं आहे, ते सरकार कुठल्या पक्षाचं आहे असा भेदभाव न करता मला ह्या निमित्तानं त्यांना पण विनंती करायची की एकंदरीतच ह्या सगळ्या बाबतीमध्ये आम्हाला ज्या ज्या गोष्टी नीटपणे करता येतील त्या करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि पेट्रोल डिझेलचे दर 100च्या वर गेलेले आहेत. अशा परिस्थितीत विरोधी पक्ष नेत्यांनी पण आणि सन्माननीय विरोधी सदस्यांनी पण राज्य सरकारने पेट्रोल डिझेल आणि गॅसवरचे कर कमी करावेत अशा प्रकारची मागणी साहजिकच केली. ही मागणी करून आपण महाराष्ट्राच्या क्षमतेवर आणि महाराष्ट्राच्या अर्थमंत्र्यांवर दाखवलेला किंवा सरकारवर दाखवलेला विश्वासाबद्दल मी आपले आभार आहे. परंतु या संदर्भात मी सभागृहाच्या एक गोष्ट लक्षात आणून देऊ इच्छितो. लोकसत्ता दैनिकाच्या अग्रलेखात लिहिलेल्या काही ओळी मी तुम्हाला वाचून दाखवतो. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात राज्य सरकारने अर्थसंकल्पात कपात करायला हवी होती अशी अपेक्षा बाळगणे हे आप मतलबीपणाचे ठरते. नोटा छापायचा अधिकार असलेल्या केंद्र सरकारचं पेट्रोल डिझेलच्या करातून मिळणाऱ्या सहज उत्पन्नाचा मोह सोडण्यास तयार नसताना उत्पन्नाची साधने मर्यादित असणाऱ्या राज्य सरकारांनी तो सोडावा असे म्हणणे ही शुद्ध राजकीय लबाडी ठरते. हे मी म्हणत नाही. एक महत्वाचं वृत्तपत्र लोकसत्ता त्या अग्रलेखामध्ये आलेलं आणि या अग्रलेखाशी सहमत म्हणजे सगळेच असतील हा दावा माझा पण नाहीये. परंतु सरकारने पेट्रोलियम पदार्थावर कर कमी करून जनतेला खरोखरीच दिलासा देण्याची गरज आहे. पेट्रोल दर कमी करण्याचं पत्र केंद्राला देण्याची हिंमत जर सर्वांनी दाखवली तर केंद्र सरकारनं पेट्रोल डिझेल गॅस दर कमी करावेत अशी मागणी करणारे एक पत्र जरी राज्यातल्या विरोधी पक्ष नेत्यांनी पण केंद्र सरकारला पाठवावं अशी माझी प्रवीण दरेकर साहेबांना त्या ठिकाणी विनंती आहे. आम्ही तर मुख्यमंत्री तर नेहमीच व्हीसीच्या द्वारे ज्यावेळेस प्राईम मिनिस्टर सगळ्या मुख्यमंत्र्यांची बैठक घेत असतात किंवा मीटिंग घेत असतात त्यावेळेस वेळोवेळी राज्याच्या जनतेच्या वतीनं उद्धव ठाकरे साहेबांनी हा मुद्दा पंतप्रधानांच्या समोर मांडण्याचं काम त्या ठिकाणी केलेलंच आहे. दुसरे, शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी झालेली नाही.
विरोधी पक्ष नेते आम्ही ही कर्जमाफी करत असताना सुरुवातीपासून आमचा हाच दृष्टिकोन होता। आम्ही महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 ही 31,22,684 शेतकऱ्यांना मिळाली आणि त्याच्यातनं 19,929 कोटी रुपये आम्ही त्या ठिकाणी देण्याचं काम केलं। आम्ही जुलै ते ऑगस्ट 2019 या कालावधीमध्ये अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित शेतकऱ्यांना जे काही पीक कर्जमाफी दिली ती 18,266 शेतकऱ्यांना 525 कोटी रुपयाची, ही आमच्या काळातली नाही, ही देवेंद्र फडणवीसांच्या काळातली अशा पद्धतीने दिली गेली। आम्ही एक ठरवलेलं होतं की आता ही कर्जमाफी दिलेली तो हिशोब संपवायचा आणि इथून पुढे शेतकऱ्यांना बिनव्याजी पीक कर्ज त्या ठिकाणी द्यायचं आणि शेतकऱ्यांना तशा पद्धतीनं त्या बाबतीतली सवय लावायची। ही मात्र महाविकास आघाडीच्या सरकारची भूमिका आहे। सभापती महोदय, मी एक बघितलं, मुंबईवर विरोधकांचा आकस काय हे मला काही कळलं नाही। आम्ही महाविकास आघाडीचं सरकार काम करत असताना साधारण काय काय कामं आपल्या राज्यामध्ये चाललेली आहेत हे सांगण्याचा प्रयत्न मुख्यमंत्र्यांनी आणि सरकारने त्या केला। विरोधी पक्ष नेत्यांनी अर्थसंकल्पावर टीका करत असताना उपस्थित केलेला मुद्दा गंभीर आहे की अर्थसंकल्प मुंबई केंद्रित असल्याचा आरोप विरोधी पक्ष नेत्यांच्याकडनं झाला। आता अर्थसंकल्प मुंबई केंद्रित नाही तर तो महाराष्ट्र केंद्रित आहे। मी तो आकडेवारीनं तुम्हाला सिद्ध करून देतो। हे मी स्पष्ट करतो, चर्चेसाठी जरी हे खरं आहे असं गृहीत धरलं तरी अर्थसंकल्प मुंबई केंद्रित असेल तर विरोधकांना वाईट वाटायचं काय कारण आहे? मुंबईबद्दल कसला आकस असला पाहिजे? अध्यक्ष सभापती महोदय, मुंबई ही महाराष्ट्राची आपली राजधानी, मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आणि मुंबईच्या विकासाला प्राधान्य मिळत असेल तर काही नेत्यांनी राग दाखवण्याचं काही कारण नाही, राग त्यांना यायचंही काही कारण नाही। कारण राज्यातल्या एकंदरीत लोकसंख्येच्या किती टक्के लोक मुंबईत राहतात ह्याचाही विचार आपण केला पाहिजे। आणि त्यामुळं आम्ही मुंबई सहित, म्हणजे आपल्या भाषेत सांगायचं तर चांद्यापासून बांद्यापर्यंत पूर्णपणे राज्याचा विचार केलेला आहे आणि त्याच्यामुळं मुंबईबद्दल कुणी आकस ठेवू नये। मुंबई ही आपल्या सर्वांची आहे, हे आपलेपणाची भावना त्या ठिकाणी सगळ्यांच्या मनामध्ये असली पाहिजे। सभापती महोदय, आम्ही प्राचीन मंदिराच्या विकास, पर्यटन आणि रोजगार वाढीच्या करता केला। खरं तर मुख्यमंत्र्यांनी ज्यावेळेस हा निर्णय घेतला, प्राचीन मंदिराकरता 101 कोटी रुपयाचा निधी तो आपण प्रस्तावित केलेला, हा निधी प्रस्तावित करताना धार्मिक क्षेत्राचा विकास हा मुद्दा त्याच्यामध्ये आहेच, परंतु राज्याच्या प्राचीन वस्तू, परंपरा आणि श्रद्धास्थान आणि संस्कृतीचं जतन करणं तितकंच महत्वाचं आहे। त्यामुळे या मुद्द्याला कुठल्याही धार्मिक किंवा राज्याच्या आर्थिक स्थितीशी जोडून टीका करणं योग्य नाही। त्यामध्ये आम्ही हे पहिल्या टप्प्यात ही मंदिरं घेतोय, नंतर पण हळूहळू पुढच्या टप्प्यात पण बाकीची वेगवेगळी अशी धार्मिक स्थळं आणि प्राचीन वस्तू हे जे काही श्रद्धास्थान आहेत तो घेण्याचा ह्या महाविकास आघाडीचा प्रयत्न राहणारच आहे। हा धार्मिक क्षेत्राचा विकास हा जितका श्रद्धेचा विषय तितकाच पर्यटनाच्या दृष्टीने देखील हा मुद्दा अतिशय महत्वाचा आहे। उत्तम जर ही मंदिरं झाली तर लोक मोठ्या प्रमाणावर दर्शनाच्या निमित्तानं, पर्यटनाच्या निमित्तानं जात असतात आणि धार्मिक पर्यटन ग्रामीण भागाच्या अर्थव्यवस्थेला ह्याच्यातनं चालना मिळू शकते, लोकांना त्याच्यातनं रोजगार मिळू शकतो, ही पण बाब सभागृहांनी लक्षामध्ये घेतली पाहिजे। सभापती महोदय, देशामध्ये 10 महिन्यात 10,000 कंपन्या बंद झाल्या ही माहिती विरोधी पक्ष नेते पार्लमेंटमध्ये दिली गेली। लोकसभेमध्ये सांगितलं ह्या कोरोनाच्या काळामध्ये देशात 10 महिन्यात 10,000 कंपन्या बंद झाल्या। रोजगार संदर्भात माझ्याकडे लोकसभेतल्या एका प्रश्नाच्या दिलेल्या उत्तराची कॉपी आहे आणि त्याच्यामध्ये 10,113 कंपन्यांना टाळं लागलं। लॉकडाऊन एप्रिल 2020 ते फेब्रुवारी 2021 या 10 महिन्यात 10,113 कंपन्या बंद झाल्यात। त्याच्यामध्ये एकट्या सभापती महोदय दिल्लीतल्या 2,394 कंपन्या बंद पडल्या। त्याच्या खालोखाल उत्तर प्रदेशच्या 1,936 कंपन्या बंद पडल्या, तामिळनाडूच्या 1,322, आपल्या महाराष्ट्रातल्या 1,279 आणि कर्नाटकच्या 836 कंपन्या बंद पडल्या। खरं तर
ही अशा बंद पडल्यानंतर त्याच्यातनं पुन्हा त्या बेरोजगारांना रोजगार मिळाला पाहिजे. हे करताच हे सगळं अशा परिस्थितीमध्ये धार्मिक पर्यटन, आरोग्य पर्यटन, वन पर्यटन यासारखं क्षेत्र निश्चितच रोजगार त्या ठिकाणी उपलब्ध करून देतं आणि म्हणूनच अशा प्रकारचा निर्णय सरकारने त्या ठिकाणी केलेला आहे. सभापती महोदय, आरोग्याच्या बाबतीमध्ये बोलत असताना विरोधी पक्ष नेते किंवा काही सन्माननीय सदस्यांनी असा मुद्दा मांडला की आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण यामध्ये केलेल्या तरतुदीमध्ये खर्च कमी केलेला आहे. वास्तविक तशा प्रकारचा खर्च कमी केलेला नाहीये. 20-21 या आर्थिक वर्षामध्ये सार्वजनिक आरोग्य विभागाकरता 10,322 कोटी रुपये इतके अर्थसंकल्पीय अंदाज असले तरी आतापर्यंत, म्हणजे मी चालू वर्षातलं सांगतोय, 12,039 कोटी 89 लाख इतका निधी उपलब्ध करून दिलेला आहे आणि वैद्यकीयला देखील 4,460 कोटी 5 लाख रुपये इतका अर्थसंकल्पीय अंदाज असला तरी आतापर्यंत 4,590 कोटी रुपयाचा इतका त्या ठिकाणी निधी उपलब्ध करून दिलेला. संकट जरी असली तर राज्य सरकारने सभापती महोदय कुठल्या कुठल्या डिपार्टमेंटला प्राधान्य द्यायचं हा दृष्टिकोन ठेवला आणि त्याच्यातनं अन्न नागरी पुरवठा, सार्वजनिक आरोग्य, वैद्यकीय शिक्षण, अन्न व औषध प्रशासन, पोलीस आणि मदत पुनर्वसन ह्या सगळ्याला निधी देण्याचं काम हे निश्चितपणे त्या ठिकाणी केलेलं आहे. ही पण बाब सर्वांनी लक्षामध्ये घेतली पाहिजे. सभापती महोदय, यामध्ये एक मुद्दा मगाशी काढण्यात आला, तो महादेव जानकरांच्याकडनं पण काढण्यात आला, इतर पण काही सहकाऱ्यांनी तो त्याबद्दलचा मुद्दा काढला. मी आजच्या चर्चेच्या उत्तराच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या जनतेला एक गोष्ट सांगू इच्छितो की आम्ही महाविकास आघाडीच्या सरकारने पुण्यश्लोक धनगर समाजाच्या करता राज्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजना राबवण्याच्या करता त्या ठिकाणी मान्यता दिली. सभापती महोदय, ही मान्यता देत असतानाच आम्ही त्याच्यामध्ये महाज्योती, सारथी, बार्टी यांना पण प्रत्येकी 150 कोटी रुपये दिलेत. त्याच्यामध्ये वेगवेगळी महामंडळं आली. त्याच्यात काही महामंडळं आम्ही घेतलेली होती परंतु ती वाचनात आली नाही. मी आज आपल्या सभागृहाच्या माध्यमातून राज्यातल्या जनतेला सांगू इच्छितो, संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ ह्याच्याकरता 100 कोटी नियतवे राज्य सरकारने त्या ठिकाणी दिलेला आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ मुंबई यांच्याकरता 100 कोटी रुपये निधी, महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ यांच्याकरता 100 कोटी रुपये निधी, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेळी मेंढी महामंडळ याकरता 100 कोटी रुपये निधी आणि त्याच्यामध्ये काहींनी अण्णासाहेब पाटील महामंडळाला कमी आहेत तर त्याच्यात ॲडिशनलचे 100 कोटी. अशा पद्धतीनं सभापती महोदय, म्हणजे तिथं आता 200 कोटी रुपये झाले. अशा प्रकारे जवळपास सगळ्या वेगवेगळ्या महामंडळाला निधी देण्याचं काम ह्या महाविकास आघाडीच्या सरकारने ह्या करोनाच्या काळामध्ये देखील केलेलं आहे. आणि मी सुरुवातीला सांगितलं की आमची राज्य सरकारची भूमिका हीच आहे की, आता ऐका तरी राव, खाली बसून किती वेळ बोल. त्याच्यामध्ये सभापती महोदय, वस्ताद लहुजी साळवेंच्या स्मारकाच्या करता देखील ते पुण्यातच आहे. त्याबद्दल मी स्वतः पालकमंत्री आणि अर्थमंत्री म्हणून ते लक्ष घालून त्यामध्ये कुठल्या काही अडचणी येत असतील तर त्या दूर करून ह्याही वस्ताद लहुजी साळवी ह्याच्याकरता स्मारकाकरता निधी त्या ठिकाणी दिला जाईल. दुसरी गोष्ट, भाई गिरमकर साहेब, आम्ही ज्यावेळेस हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाच्या बद्दल सांगितलं त्यावेळेस काही जण म्हटले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाच्या बद्दल काहीच बोलले नाही. वास्तविक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचं काम आजही चालू आहे. मधून अधून मुख्यमंत्री जातात, मी पण जातो, धनंजय मुंडे जातात, आमचे अनेक सन्माननीय सदस्य जाऊन ते काम पाहतात. तिथं काम गतीनं चाललेलं आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये ते काम निधीची कमतरता झाली म्हणून बंद पडून दिलं जाणार नाही, हा शब्द मी आजच्या उत्तराच्या निमित्तानं महाराष्ट्रातल्या जनतेला देऊ इच्छितो. त्याच्यामध्ये आपण उंची वाढवली, बाकीच्या ज्या काही गोष्टी होत्या त्या पण सगळ्या आपण दुरुस्त त्या ठिकाणी केलेल्या आहेत. नाही, पूर्णत्वाला नेण्याच्या करता त्या दिवशी 14 एप्रिल बाबासाहेबांची जयंती होती. त्यावेळेस आम्ही दोघं असतानाच धनंजय मुंडे साहेबांनी तारीख जाहीर केलेली होती. आम्ही दोघांनी एकमेकाकडे बघितलं
की बाबा 14 एप्रिल 2024 अशा प्रकारची तारीख त्यावेळेसच मी या संदर्भामध्ये भाई गिरमकर साहेब मी आपल्याला स्पष्ट सांगू इच्छितो की स्वतः मुख्यमंत्री आणि सरकार ही जे थोर व्यक्ती होऊन गेल्या त्या सगळ्यांच्या बद्दल सरकारला आदर आहे. सरकार त्याबद्दल कुठेही कमी पडणार नाही. ह्या स्मारकाच्या संदर्भामध्ये इव्हन छत्रपती शिवाजी महाराजांच्याही स्मारकाच्या बद्दल खरंच सगळं बारकाईने जर कोणाला माहिती असेल इथं तर ते फक्त विनायकराव मेटेंना माहिती आहे. करेक्ट. हे जर आपण म्हणजे कधी पण त्याबद्दलची चर्चा करून शेवटी ह्या सगळी स्मारकं करायची त्याच्यामध्ये करत असताना सगळ्या परवानग्या लागतात, इतर काही गोष्टी लागतात आणि ह्या सगळ्यामधनं आपण पुढे जात असतो आणि त्या पद्धतीचं काम सरकारचं चाललेलं आहे. कुठल्या थांबा जानकर साहेब, तुम्ही ज्यांच्याबरोबर बसलाय त्यांनी तर काहीच दिलं नाही आणि 13 योजना 12 योजना काय काय चाललंय सारखं. त्यांनी तर नुसते 1000 रुपये वाटण्याचाच अक्षता दिल्या निवडणूक डोळ्यासमोर ठेवून. तसं तर आता निवडणूक कुठली नाहीये. हा, तर त्यामुळं आपण करतोय, तुम्ही काळजी करू नका. त्यामध्ये सगळ्या घटकाला बरोबर नेण्याचा प्रयत्न आमचा त्या ठिकाणी चाललेला. सभापती महोदय, प्रवीण दरेकर साहेबांनी मी खरं तर मागे सांगितलेलं होतं की विदर्भ मराठवाडा उर्वरित महाराष्ट्र विकास मंडळाची मुदत 30 एप्रिल 2020 ला संपली. स्वतः मुख्यमंत्र्यांनी आम्ही पण सांगितलेलं आहे की पुन्हा आपल्याला विकास महामंडळ अस्तित्वात आणायची. आम्ही सभागृहात उत्तर दिलेलं आहे. आता माझ्यावर हक्कभंग पण आणलेला आहे मुनगंटीवार साहेबांनी. ठीक आहे, तो त्यांचा अधिकार आहे. पण जर विकास मंडळ अस्तित्वात असतं तर प्रवीण दरेकर साहेब, लोकसंख्येच्या जे काही सूत्र ठरवलेलं आहे गव्हर्नर साहेबांनी ते लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये आणि कार्यक्षेत्र म्हणजे तिथलं त्याच्या प्रमाणात ते असतं तर त्याच्यामध्ये 23% रक्कम विदर्भाला मिळते, 18% रक्कम मराठवाड्याला मिळते आणि 58% रक्कम उर्वरित महाराष्ट्राला त्या ठिकाणी मिळते. ह्यावेळेस 21-22 विकास मंडळ पुनर्गठित झाली नसल्याने राज्यपाल महोदयांच्याकडनं विकास मंडळ निहाय निधीचं वितरण करण्याचे निर्देश साहजिकच नाहीयेत. तथापि ह्या सरकारने मराठवाडा विदर्भावर कुठल्याही प्रकारे अन्याय होऊ नये याकरता तुम्हाला बॅगमध्ये जे काही आम्ही पेन ड्राईव्ह एक दिलं, ग्रीन बुक दिलं, व्हाईट बुक दिलं आणि अजून एक पुस्तक त्या बाबतीमध्ये दिलेलं आहे प्रदेश निहाय. त्या पुस्तकामध्ये देखील निधीचं वाटप आपण जिल्हा निहाय त्यामध्ये म्हणजे आता मराठवाडा ते सांगतो त्याच्यामध्ये विदर्भाला ते विभाग प्रादेशिक त्याच्यामध्ये ह्याच्या आपल्या विदर्भाच्या करता 23%च्या ऐवजी 26% दिले. 26. महाराष्ट्राचे सगळे ओरडे नेहमी काही टीका करत असतात हे विदर्भावर लक्ष देत नाही. विदर्भाचे नेते मंडळी असताना त्यांचं सरकार असताना किती दिले ना, आता आम्ही 26% दिलेत. मराठवाड्याला जे 18% ते 18%च दिलेले आणि उर्वरित महाराष्ट्राला 58%च्या ऐवजी 55% केलेले म्हणजे तिथं 3% कमी केलेले. आम्हालाही कळतं की राज्य सर्वांगीण विकास झाला पाहिजे तशा प्रकारची भूमिका ही निश्चितपणे सरकारने घेतलेली आहे. प्रवीण दरेकर साहेब, तुम्ही एक मुद्दा काढला, अर्थसंकल्पातील शिकाऊ उमेदवारांना प्रोत्साहन देण्यासंदर्भात घोषणा होती त्याला अद्याप मंत्रिमंडळाची मान्यता देखील नाही. वास्तविक तुम्हाला जी ब्रीफिंग करतात ना, माहिती देतात ना, ते चुकीची देतात. तुम्ही जरा मधनं अधनं मला पण विचारत जा अजित हे काही झालंय का रे. त्यामध्ये 8 मार्चच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी ज्यावेळेस अर्थसंकल्पाचं मी बजेट स्पीच तुमच्या सगळ्यांच्या समोर इथं शंभूराजांनी खाली केलं त्यावेळेस त्याला मान्यता दिली. त्याच वेळेस अर्थसंकल्पाच्या दिवशी महाविकास आघाडीच्या सरकारने ह्याबद्दलचा मंत्रिमंडळाचा निर्णय घेतलेला आहे. त्याच्यामध्ये पुणे आणि नाशिक पण रेल्वेचा निर्णय एक होता, हा एक निर्णय होता आणि एक बजेटचा एक निर्णय होता आणि एक अजून निर्णय होता. असे 4 निर्णय आम्ही घेतले आणि निर्णय घेऊन सभागृहात आलो. त्याच्यामुळं मंत्रिमंडळाची मान्यता नाही हे साफ गलत बात आहे. हे असं तुमच्यासारख्या विरोधी पक्ष नेत्यांनी बोलू नये. या योजनेअंतर्गत उमेदवारांना
देय विद्यावेतनाच्या 75% व 5,000 रुपयापैकी जी रक्कम कमी असेल ती शासनाकडनं देण्यात येईल आणि उद्याच्या 1 मेला महाराष्ट्र दिनी, कामगार दिनी, महाराष्ट्र दिनी 2021 पासून मुख्यमंत्र्यांच्या शुभ हस्ते ह्याची सुरुवात आम्ही करणार आहे आणि ह्याच्यातनं काही लाख उमेदवारांना ह्याच्यामध्ये सहभागी करून घेण्याचा आमच्या सरकारचा त्या ठिकाणी प्रयत्न राहणार आहे. सभापती महोदय, विधानसभा सदस्यांच्या प्रमाणे विकास निधी दिला जावा, आपण त्या पद्धतीने देतो. 3 कोटी रुपये तुम्हाला आता 31 मार्चच्या आत आम्ही दिलेले आणि ते खर्च जरी झाले नाही तर पुढेही खर्च करायला त्यामध्ये परवानगी देतो. नाही ते खाली नाही, ते उगीच ढगात गोळ्या मारतात, तसं काही नसतं खाली. नाही त्या संदर्भामध्ये एक आहे, खालच्याही सभागृहात सदस्य आहेत, वरच्याही सभागृहात सदस्य आहेत आणि तुमच्या सदस्यांच्या मध्ये तुमचं प्रतिनिधित्व स्वतः मुख्यमंत्री करतात म्हटल्यावर कसा अन्याय होईल. त्याच्यामुळे तुम्ही काळजी करू नका, ते त्याच्यात पण होईल. मागे जसं 5 वर्षाचं वाटप होत होतं तसं व्यवस्थित वाटप होईल, काळजी करू नका. त्यामध्ये सभापती महोदय, बोरिवली येथील खादी ग्रामोद्योग जागेचा वापर अनधिकृत इतर व्यक्तींकडून होत असल्याचा मुद्दा विरोधी पक्ष नेते तुम्ही काढलेला होता. खरं तर कांदिवली आणि बोरिवली 2 ठिकाणी जागा खादी ग्रामोद्योग विभागाला कोरा केंद्रासाठी देण्यात आलेल्या होत्या आणि बोरिवली येथे जागा ज्या कारणाकरता देण्यात आली होती त्या कारणाकरता सदरच्या जागेचा वापर होत नसेल तर ती जागा परत घेण्यात यावी अशी सरकारची भूमिका आहे. मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांनी ती जागा पुन्हा ताब्यात घेण्याची प्रक्रिया केलेली आहे. त्याला माननीय हायकोर्टाचा स्टे देण्यात आला आहे. हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे, पण एजीला सांगून आपल्या सरकारच्या वतीनं चांगले तिथं मुद्दा मांडून सदरच्या जागेचा वापर कोणी अनधिकृत पद्धतीने करत असेल तर त्याच्यावर निश्चितपणे त्या ठिकाणी कार्यवाही केली जाईल अशा प्रकारची पण खात्री मी आपल्या सगळ्यांना या निमित्तानं देऊ इच्छितो. त्याच्यामध्ये दुसरं, मगाशी बोलत असताना काही आमच्या सन्माननीय सदस्यांनी मुद्दे उपस्थित केलेले होते, विशेषतः आमच्या अंबादास दानवे साहेबांनी. तर त्याच्यामध्ये आम्ही अनेक ज्योतिर्लिंगांना मदत करण्याची भूमिका घेतलेली आहे. त्याच्यात वेरूळचं घृष्णेश्वर मंदिर, घृष्णेश्वर मंदिर ह्याचा पण सहभाग ह्यामध्ये केला जाईल आणि त्याचाही जीर्णोद्धार करण्याच्या करता निधी त्या ठिकाणी दिला जाईल. हे पण मी आपल्याला सगळ्यांना सांगू इच्छितो. मला दुसरी एक गोष्ट लक्षात आणून द्यायची, पाठीमागे आपल्याला सगळ्यांना माहिती असेल ई निविदा प्रणालीच्या बाबतीमध्ये 3 लाखाची मर्यादा देवेंद्र फडणवीस साहेब ज्यावेळेस मुख्यमंत्री म्हणून आले त्यावेळेस सगळ्या बाजूच्या सन्माननीय आमदारांनी अतिशय आग्रह केला ते काढा काढा काढा, परंतु ते काढलं नाही. मला अनिल परब साहेब पण सांगत होते की तो म्हणाले की मी ते 3 लाखाची मर्यादा काढणार नाही. ही 2014ची होती. खरं तर उद्योग विभागाचे प्रोक्युरमेंट पॉलिसीनुसार ही मर्यादा आहे. ते मुख्य सचिव ह्या उच्चाधिकार समितीचे सदस्य आहेत. त्या संदर्भामध्ये सगळ्या दोन्ही बाजूच्या सन्माननीय सदस्यांची मागणी खाली पण शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल, ह्या सगळ्या सदस्यांनी केलेली, विरोधी पक्षाच्यांनी केलेली आहे. त्याच्यामुळं ही 3 लाखाची जी काही मर्यादा ई निविदा प्रणालीची आहे ती वाढून 10 लाख रुपये त्या ठिकाणी करण्यात येणार आहे. नंतर माननीय सदस्यांचं वेतन 30% आपण ते कमी केलेलं होतं, ते आता 1 एप्रिल पासून रेग्युलर आपलं होतं पूर्वीसारखं तेच वेतन आपण त्या ठिकाणी ठेवणार आहोत. म्हणजे त्याच्यामध्ये तो पण निर्णय आपण त्या ठिकाणी घेतोय. समजून घेण्याच्या पुढे आहेत ते. त्याचबरोबर अनेक सन्माननीय सदस्यांनी बाबा ऊसाच्या बाबतीत आणि कापसाच्या बाबतीत किंवा सूतगिरण्याच्या बाबतीमध्ये अर्थसंकल्पामध्ये तरतूद नाही. सदाभाऊ खोत सन्माननीय सदस्य, मला आपल्याला सगळ्यांना तुम्हाला सांगायचं आहे की FRP देण्याच्या करता सगळे साखर कारखाने प्रयत्न करत असतात. केंद्र सरकारने आपल्याला 3100 रुपये दर जो साखरेला ठरवून दिलेला आहे. इथं ह्यांचा तर कारखाना देशात पहिल्या नंबरचा कारखाना आहे. आपण पण बघितले पारितोषिके मिळतात, नंबर 1चा कारखाना त्यांचा आहे. आणि असं असताना आज सदाभाऊ खोत कुठल्याही साखर कारखान्याची साखर विकली जात नाही. ह्यामध्ये केंद्र सरकारने तातडीनं, आम्ही आता केंद्राचं लोकसभेचं पार्लमेंटचं अधिवेशन पण चालू आहे, आम्ही पवार साहेबांच्याही कानावर घातलं की साहेब हा मुद्दा तिथं तुम्ही
पंतप्रधानांच्या समोर काढा किंवा संबंधित मिनिस्टरच्या समोर काढा आणि एक तर तो 3100चा दर वाढवून दिला पाहिजे. तो 3300 करणार आम्हाला सांगितले. आता ही राज्याची निवडणूक झाल्यावर करणार, त्या राज्याची निवडणूक झाल्यावर करणार. अजून काही ते झालेलं नाहीये, पण ते केलं पाहिजे की नाही. त्याच्याशिवाय आपल्या शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे FRP त्या ठिकाणी मिळू शकत नाही. आणि आज 3100नी पण साखर विकली जात नसल्यामुळे साखर विकल्याशिवाय फंड्स मिळत नाही आणि ह्याच्या दुष्ट चक्रामध्ये ही सगळी इंडस्ट्री त्या ठिकाणी अडकलेली आहे. म्हणूनच आपण त्यामध्ये लक्ष घालून ह्याच्यातनं लवकर मार्ग काढण्याचा आपला प्रयत्न आहे. आणि परदेशामध्ये एक्सपोर्ट साखर करायला आता 600 रुपयाचं अनुदान ते देतात, सबसिडी देतात. तर त्यामध्ये जास्तीचा कोटा केंद्रांनी द्यावा. जास्त साखर जरा बाहेर गेली की डिमांड सप्लायचा ताळमेळ बसला. पूर्वीच्या काळामध्ये आपल्या भागातली साखर आपण कलकत्ता आणि सगळ्या भागामध्ये पाठवायचो. आता उत्तर प्रदेशची FRP रिकव्हरी वाढलेली आहे. आता वरचं सगळं वरच्या भागातली राज्य नॉर्थ साईडची हे उत्तर प्रदेश नी व्यापलेली, म्हणजे त्यांनी ती कव्हर केलेली आहे. त्यामुळं आपली साखर ही फक्त खालच्याच भागामध्ये आता त्या ठिकाणी विक्रीला आपल्याला परवानगी मिळते. त्याकरता इथून साखर पाठवायला आपल्याला 200 रुपये ट्रान्सपोर्ट सबसिडी द्यायला पाहिजे. किंवा केंद्राने मागं जसं FRPचे दर वेगवेगळे होते तसं महाराष्ट्राला किंवा कर्नाटकला किंवा तामिळनाडूला यांना दर थोडेसे वाढून द्यावेत, कारण ती साखर तिकडे पाठवायला जास्त खर्च येतो. अशा प्रकारची सरकारची भूमिका आहे. आणि आम्ही मंत्रिमंडळामध्ये अनेक जण ह्या शेतकऱ्यांचं प्रतिनिधित्व, ऊस उत्पादक शेतकऱ्यांचं प्रतिनिधित्व करतो. आमच्या स्वतःचेच ऊस असल्यामुळं त्यामुळं इथं जेवढं काही सहकार्य करता येईल ते करतोय. उलट मागच्या वेळेच्या सरकारनी कोजनला भाव केलेला होता 3 रुपये, एक तर टेंडर आलं होतं 1 रुपया, ते कॅन्सल झालं, 0 पैसे आलं म्हणून. नंतर आपण आता त्याला 4 रुपये 75 पैसे, 4 रुपये 75 पैसे दर केलेला आहे. आणि तो जुना असू नवा असू भेदभाव केलेला नाही. मागच्या काळामध्ये काही लोक, आता सन्माननीय सदस्य अशोक पवारांचं उदाहरण मला माहिती आहे, ते विधानसभेचे सदस्य आहेत आणि घोडगंगेचे चेअरमन आहेत. त्यांच्या तर कारखान्याची वीज तयार झाली तर 2-2.5 वर्ष कोणी घेतली नव्हती. एवढं खालच्या पातळीचं राजकारण कुणी खरं तर करू नये. त्यामध्ये आम्ही पण सरकारमध्ये काम करत असताना शेतकऱ्यांच्या हिताच्या बाबतीतलं जर कुठं काही चुकीचं घडत असेल तर मला विरोधी पक्ष नेत्यांना पण सांगायचंय, सदाभाऊ तुम्हालाही सांगायचंय, सन्मान्य सगळ्याच बाजूच्या सदस्यांना सांगायचंय, आमच्या मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आणून द्या. आम्ही ताबडतोब त्याच्यामध्ये हस्तक्षेप करू आणि आम्ही तो शेतकरी आहे त्याला न्याय देण्याची भूमिका त्या ठिकाणी घेऊ. अशा प्रकारची मी खात्री आपल्याला सगळ्यांना देतो. महाराष्ट्र आर्थिक पाहणी अहवालानुसार बांधकाम व्यवसायामध्ये 14.8% घट होणार आहे असा अंदाज आहे. मग बांधकाम व्यावसायिकांना सवलती कशा करता, असा एक मुद्दा विरोधी पक्ष नेते आपण मांडला. खरं तर बांधकाम व्यवसाय जोपर्यंत ऊर्जित अवस्थामध्ये येत नाही, गोरगरिबांना किफायतशीर दरामध्ये घरं उपलब्ध होत नाही, तोपर्यंत अर्थव्यवस्थेला बळकटी येत नाही. कारण बांधकामामध्ये स्टील असेल, सिमेंट असेल, वाळू असेल, खडी असेल, अनेक मजूर तिथं काम करत असतात. आपण जर बघितलं तर त्याच्यामधनं शेवटी GST पण केंद्र सरकारला, राज्य सरकारला जमा होतो. 28% मधला 14% आपल्याला जातो, 14% त्यांना जातो. अशा प्रकारचं ते एकंदरीत चित्र आहे. आणि त्याच्यामुळं जाणीवपूर्वक मुख्यमंत्र्यांनी आणि आघाडी सरकारनी ह्या व्यवसायाला पुन्हा ऊर्जित अवस्था यावी म्हणून आम्ही 1 डिसेंबरपर्यंत 3% मुद्रांक शुल्क कमी केला आणि 1 जानेवारी ते 31 मार्च पर्यंत 2% मुद्रांक शुल्क कमी करण्याचा बद्दलचा निर्णय त्या ठिकाणी घेतलेला होता. ही पण बाब आता पण सध्या 2%. इतर पण तुम्ही बरेच मुद्दे काही दोन्ही बाजूच्या सन्मानित सदस्यांनी दिले. वास्तविक त्याच्यामध्ये तुम्ही बोलत असताना अर्थसंकल्पाच्या ह्याच्यामध्ये मालेगावच्या बद्दल, वसईच्या बद्दल, पुण्याच्या बद्दल, चाकण, विजापूर नाका, राज्यातील गुन्हेगारी, उस्मानाबादचं अशी अनेक उदाहरणं त्याच्यामध्ये दिलेले. वास्तविक सगळ्याचं उत्तर मला माहित नाही, आता मगाशी आमच्या गृहमंत्र्यांनी त्याच्या संदर्भातलं उत्तर देऊन गेलेले आहेत. परंतु ह्याच्यामध्ये सगळी उत्तरं म्हणजे राज्य सरकारची भूमिका आणि सचिन वाजेच्या बद्दल देखील काल तुम्ही सभागृह बंद पाडलं. आजच आमच्या संसदीय कामकाज मंत्र्यांनी त्याबद्दलची भूमिका राज्य सरकारची स्पष्ट केली. कुणालाही पाठीशी घालण्याचा
आमचा कुणाचाच उल्लेख नाही. आमच्या दिवाकर रावते साहेबांनी मराठी भाषा भवनाचा मुद्दा त्या ठिकाणी मांडलेला होता आणि त्या संदर्भात मी रावते साहेब जर सभागृहात असतील तर त्यांना सांगू इच्छितो की रावते साहेब, मुंबईमध्ये मराठी भाषा भवन उभे राहावे हा शासनाचा निर्धार आहे. धोबी तलाव रंगभवन मुंबई येथे प्रस्ताव समोर 2 अडचणी आलेल्या आहेत. एक म्हणजे रंगभवन वास्तूला वारसा वास्तू म्हणजे हेरिटेजचा दर्जा देण्यात आलेला आहे. त्यामुळं पुनर्विकास कठीण तिथं झालेला आहे. शेजारी रुग्णालयामुळं शांतता परिसर घोषित झालेला आहे. ह्या काही अडचणी तिथं येत आहेत. मराठी भाषा विभागाने तरी देखील त्यांची जिद्द सोडलेली नाहीये, सरकारने सोडली नाही. आता आपण मरीन ड्राईव्हला जवाहर बालभवनच्या जवळ एक मोकळा भूखंड आहे, तिथं तुमच्याही जाता येता लक्षात येत असेल. हा भूखंड शासनाकडे प्रस्तावित केलेला आहे आणि ते ताब्यामध्ये आपल्या आला की ताबडतोब तिथं आपण अतिशय गतीनं मराठी भाषा भवन नाही असू द्या. मराठी भाषा महत्वाची का शिक्षण विभाग महत्वाचा आहे? मराठी भाषा असेल तर शिक्षण असेल तर तुम्ही, असं आहे ते. तर त्याच्यामुळे तुमची भर आपण भरून काढू आणि मुख्यमंत्र्यांनी सांगितल्यानंतर वर्षातही तुमचं माझं काय चालणार आहे? त्याच्यामुळे नाही मग हे तिथं ओके. मला वाटलं की बर ठीक आहे, त्यांचाही पाठिंबा आहे. ते कपिल पाटील तुम्ही काहीतरी गैरसमज करून घेऊ नका. त्या म्हणतात माझा पाठिंबा आहे, ताबडतोब जागा घेऊन टाका. माझे पहिले शब्द मी मागे घेतो. तर त्याच्यामुळं हे पण रावते साहेब निश्चितपणे जाता येता मरीन ड्राईव्हला दिमागदार आपला मराठी भाषा भवन उभं राहिलेलं त्या ठिकाणी दिसेल. आम्ही नाही लवकर चला ऐका. सभापती महोदय, इतर पण सन्माननीय सदस्यांनी अनेक त्या ठिकाणी मुद्दे मांडलेले आहेत, परंतु मी आपल्या मार्फत सभागृहाला सांगू इच्छितो की हा सगळा अर्थसंकल्प सादर करत असताना वेगवेगळ्या प्रकारच्या अनेक गोष्टी समोर होत्या, परंतु त्याच्यामधनं रडगाणं न गाता ह्या राज्यातल्या जनतेला मजबूतीनं पुढे नेण्याची भूमिका महाविकास आघाडीच्या सरकारची आहे आणि पुढेही राहणार आहे. त्याच दृष्टिकोनातून हा अर्थसंकल्प आम्ही सादर केलेला आहे. माझी सभागृहाला विनंती आहे, एक आता मी जाहीर केलेलं होतं की ब मध्ये आमच्या इथं शंभूराजांनी जाहीर केलेलं होतं पार्ट 2 मध्ये. तर त्याच्यामध्ये करवाढीच्या प्रस्तावात एक सुधारणा सुचवतोय. देशी मद्यात ब्रँडेड व नॉन ब्रँडेड असे 2 प्रकार प्रस्तावित करण्यात आले होते. तथापि त्यामुळे मिळणाऱ्या महसुलापेक्षा अधिक उत्पन्न मिळण्याच्या दृष्टीने ब्रँडेड देशी मद्यावरील दरवाढीपेक्षा सरसकट सर्व देशी मद्यावर उत्पादन शुल्काचा दर निर्मिती मूल्याच्या 220% किंवा 155 रुपये प्रति प्रूफ लिटर यापैकी जे जास्त असेल असे प्रस्तावित त्या ठिकाणी करण्यात आलेले आहे, करण्यात येत आहे. हे मला त्या निमित्तानं सांगायचं आहे. ह्याच्यातनं टॅक्स जास्त येणार, कारण कालच आम्ही एक्साईज मिनिस्टर आणि संबंधित जण बसलो होतो आणि त्याच्यात हे दुरुस्त करणं गरजेचं आम्हाला वाटल्यामुळं रिप्लायमध्ये ही दुरुस्ती आम्ही त्या ठिकाणी करतोय. इतर पण काही सन्माननीय सदस्यांनी विशेषतः कपिल पाटलांनी पेन्शन सुरू करावं, नॉन प्लॅनच्या खर्चातनं शिक्षकांचा प्रश्न सोडवावा, कॅशलेस आरोग्य योजना करावी. कपिल पाटील साहेब, उद्याचं आजचं अधिवेशन संपल्यानंतर ह्या तिन्ही प्रश्नाच्या करता मी माझ्या चेंबरला मीटिंग घेतो, तुम्हाला बोलवतो, वर्षाताईंना बोलवतो, कारण हे सगळे राज्य म्हणजे शिक्षण विभागाशी संबंधित विषय आणि आम्ही एकत्र बसून जे त्याच्यातनं योग्य निर्णय घेण्याची गरज असेल तशा पद्धतीचा तो निर्णय त्या बाबतीमध्ये सरकार निश्चितपणे घेईल. हे पण मी या निमित्तानं सांगू इच्छितो. सभापती महोदय, इतर पण अनेक गोष्टी इथं मांडण्यात आलेल्या आहेत, परंतु मी एवढंच सांगतो की आज फार बारकाईनं विचार करून तसं बघितलं तर दरेकर साहेब, आम्ही मंत्रिमंडळातले अनेक जण, मी काय, आमचे दिलीप वळसे पाटील साहेब काय, अशोक चव्हाण साहेब काय,
किंवा जयंतराव पाटील काय, अनेक खूप जणांची, बाळासाहेब थोरात काय, खूप जण आम्ही 20-20 वर्ष आज मंत्रिमंडळामध्ये त्या ठिकाणी काम करतोय. आम्हालाही ह्या गोष्टीचा अनुभव आहे. उद्याच्याला सरकार पुढे चालवत असताना स्वतः उद्धवजी ठाकरे साहेब देखील पहिल्यांदाच राज्याचे प्रमुख झालेले आहेत. त्यांच्याही काही गोष्टी, त्यांच्याही काही कल्पना आहेत आणि त्याही प्रत्यक्षात साकारण्याचा प्रयत्न आमचा सगळ्यांचा चाललेला आहे. आम्ही टुरिझमला मोठ्या प्रमाणावर वाव देण्याचा प्रयत्न करतोय. मुंबई चांगल्या प्रकारे कशी आपल्याला बदलता येईल, मुंबईतली वाहतूक व्यवस्था कशी आपल्याला व्यवस्थितपणे सुरळीत आणता येईल. आणि त्याचबरोबर सभापती महोदय, तुम्ही जर बघितलं तर आम्ही जलवाहतुकीचा विचार केला, आम्ही विमान वाहतुकीचा विचार केला, आम्ही रस्ते वाहतुकीचा विचार केला आहे, द्रुतगती मार्गाचा विचार केलेला आहे. कुठलाही असा घटक आम्ही त्यामध्ये ठेवलेला नाहीये की ज्याच्यातनं त्या पायाभूत सुविधेला आपण अधिकचं महत्त्व देण्याची गरज आहे. ह्या सगळ्याचा साकल्याने विचार केला आणि यदा कदाचित आमच्याकडनं एखादी बाब राहून गेलेली असेल तर पुन्हा पावसाळी अधिवेशनाच्या पुरवणी मागण्या असतात, डिसेंबरच्या पुरवणी मागण्या असतात, शेवटच्या पुरवणी मागण्या असतात आणि अगदीच वेळ पडली तर CF ॲडव्हान्स पण काढण्याचा अधिकार हा राज्य सरकारचा असतो. त्यामुळं असं कुठलं काही प्रसंग आला आणि त्याच्यामध्ये इथं बजेटमध्ये त्याला तरतूद नसल्यामुळं कसं करायचं, अशा प्रकारची कुठलीही गोष्ट कुठल्याही घटकाच्या बाबतीमध्ये हे राज्य सरकार येऊ देणार नाही, अशा प्रकारची खात्री देखील ह्या चर्चेच्या उत्तराच्या निमित्तानं मी महाराष्ट्रातल्या जनतेला सांगू इच्छितो आणि मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद. विरोधी